राज्यात 23 तारखेला विधानसभा निवडणुका पार पडल्या। त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागून 5 डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी पार पडला होता। यानंतर मात्र संपूर्ण राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले होते। अखेर फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। यामध्ये कोणते मंत्री किती शिकले आहेत, कोणत्या मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत, कोण सर्वाधिक श्रीमंत मंत्री आहे आणि कोण सर्वाधिक कमी संपत्ती असलेला मंत्री आहे, या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमधून घेत आहोत। नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत ने आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज। महाराष्ट्र राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारच्या राज्याच्या मंत्रिमंडळाचा महाविस्तार नागपूरमध्ये पार पडला। त्यावेळी 39 मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली। नव्या मंत्रिमंडळातील तब्बल 23 मंत्र्यांवर गुन्हे असल्याची माहिती एका मोठ्या मराठी वृत्तपत्राच्या हवाल्यानुसार समोर आली आहे। या मंत्रिमंडळातील 2 जण 10वी पास असून 9 मंत्री केवळ 12वी पर्यंत शिकले आहेत। 4 जणांनी पदविका पूर्ण केली आहे, तर 5 मंत्र्यांनी पदव्युत्तर शिक्षण देखील घेतलेलं आहे। या मंत्रिमंडळातील 18 मंत्री हे पदवीधर आहेत। या यादीतील फक्त भरत गोगावले हे सर्वात कमी शिकलेले मंत्री आहेत। गोगावले यांचे शिक्षण 8वी पास पर्यंत आहे अशी माहिती समोर आली आहे। गोगावले यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते। त्यांना अखेरच्या टप्प्यात एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देखील दिलं होतं। महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचे शपथविधी अखेर नागपूरमध्ये पार पडला। या नवीन मंत्रिमंडळात 7 मंत्री हे वकील आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 6 जणांनी वकिलीची पदवी प्राप्त केलेली आहे। या मंत्रिमंडळातील पंकज भोयर हे डॉक्टरेट मिळवलेले एकमेव मंत्री आहेत। मंत्रिमंडळात अजित पवार गटातील अदिती तटकरे वय 26 या सर्वात तरुण मंत्री आहेत, तर गणेश नाईक वय 74 हे सर्वात ज्येष्ठ मंत्री आहेत। तर या मंत्रिमंडळातील तब्बल 16 मंत्री हे 60 पार आहेत। तटकरे यांची दुसऱ्यांदा मंत्री म्हणून निवड झाली आहे। शपथ घेतलेल्या 39 मंत्र्यांपैकी 23 मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे नोंद आहेत अशी माहिती देखील समोर आली आहे। भाजपचे मंत्री निलेश राणे यांच्यावर 38, मेघना बोर्डीकर यांच्यावर 13, शिवसेना शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांच्यावर 9 गुन्ह्यांची नोंद आहे अशी देखील माहिती समोर आली आहे। तर या मंत्रिमंडळातील 16 मंत्र्यांवर कोणताही गुन्हा नोंद नाही अशी देखील माहिती समोर आली आहे। यादीतील सर्वात श्रीमंत मंत्री भाजपचे मंगल प्रभात लोढा हे आहेत, तर गरीब मंत्री दादा भुसे हे आहेत। मंगल प्रभात लोढा यांची एकूण संपत्ती 447 कोटी 9,23,000 रुपये आहे। यानंतर दुसरा क्रमांक शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांचा लागतो। त्यांची एकूण संपत्ती 333 कोटी 32,95,000 रुपये आहे। तर तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे शिवेंद्र राजे भोसले आहेत। त्यांची संपत्ती 128 कोटी 41,81,000 रुपये आहे। तर शिवसेनेचे दादा भुसे यांची संपत्ती 1 कोटी 60,85,000 रुपये आहे। म्हणजे सर्वाधिक कमी संपत्ती असलेले मंत्री दादा भुसे आहेत हे यातून दिसत आहे। महाराष्ट्र राज्यात स्थापन झालेल्या नवीन सरकारच्या मंत्रिमंडळाच्या अशा प्रकारचे प्रगती पुस्तक सध्या तरी समोर आले आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आपणास आमची बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।